लोकशाही धोक्यामध्ये आली आहे. आणि लोकशाही धोक्यामध्ये का आली आहे तर इथले राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आणि RSS संपवायला निघाले. ते पक्ष जरी संपले तरी त्यांचे नेते धोक्यामध्ये नाहीत हे आपण लक्षात घ्या. त्यांचा अनुयायी हा धोक्यामध्ये नाही हे आपण लक्षात घ्या. त्याचा अनुयायी धोक्यात नाही आहे आणि त्याचा नेताही धोक्यात नाही आहे. याचं कारण त्याला एकच करावं लागतं आणि ते म्हणजे RSS भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यावं. स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यावं लागतं आणि त्यांचा पुरस्कर्ता व्हावा. म्हणजे हळूहळू राजकीय पक्ष संपले तर एकच पक्षाची सत्ता राहते आणि एकच पक्षाची सत्ता राहिली तर ती हुकुमशहाची सरकार आहे हे लक्षात घ्या.